आयत्या बिळावर नागोबा आलेल्यांनी काय केलं हे बघा. आयत्या बिळावर आलेल्या नागोबांनी आज राजकीय परिस्थिती अतिशय बदलवून टाकली आहे, पूर्णपणे बदलवून टाकली आहे. जणू सर्व काही आम्हीच करतो आहोत, आमच्यामुळेच हा देश सुरू आहे. आमच्याच काळात लोक खायला लागले, लोक प्यायला लागले आणि कपडे नेसायला लागले. आधी नागडे फिरायचे लोक. 2014 पूर्वी लोक कमरेला पानं बांधून हिया हिया करत फिरत होते. असा आभास निर्माण करण्याचं काम हल्ली सुरू आहे. तुम्हाला ठाऊक असेल, जे अंधभक्त निर्माण करण्यात आले आहे गेल्या काही 8-10 वर्षात, त्या अंधभक्तांवर भुरळ घालण्याचं पाप सुरू आहे दिवसाढवळ्या. आणि याच संधीचा फायदा घेऊन सरकारी पैशात भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे भरण्यासाठी आड जे कोणी अधिकारी येतील, मग त्या अधिकाऱ्यांनाच आळवं करायचं, त्यांना कायमचं संपवण्याचा बेत या सत्ताधाऱ्यांनी आता आखला आहे की त्यांच्यामध्ये आडकाठी कुणाची येऊ नये, राजरोसपणे भ्रष्टाचार करता यावा. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे लक्षपूर्वक ऐका. IAS अधिकारी तुकाराम मुंढेंसारखे प्रामाणिक अधिकारी, असे प्रामाणिक अधिकारी यांच्या डोळ्यात का खुपायला लागले आहेत मंडळी, ते जाणून घ्या. तुकाराम मुंढे यांच्या गेल्या 20 वर्षात 24 बदल्या झाल्या. नव्हे तर पाप करता यावं, ते सोपं व्हावं, यासाठी त्यांच्या बदल्या या राजकारण्यांनी केल्या असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, या दरोडेखोर राजकारण्यांना, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आपापल्या हद्दीत, आपापल्या परिसरात, आपापल्या मतदारसंघात जनतेच्या पैशाची मनमुरादपणे लूट करता यावी, केवळ एवढ्यासाठीच हा प्रामाणिक अधिकारी यांच्या डोळ्यात खुपतो आहे. हे समजण्यासाठी आता महाराष्ट्र काही दूधखुडा राहिला नाही, लोक मूर्ख राहिले नाहीत, लोकांना सर्व कळतं. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल नेमकं काय घडलं मंडळी, आपल्याला ठाऊक असेल, सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि मुद्दे कोणते गाजत आहे? अनेक ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रात आहे, तुम्हाला ठाऊक आहे. शेतकऱ्यांचे असतील, महिलांचे असतील, बेरोजगारांचे असतील, शिक्षकांचे असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, अनेक महत्वाच्या प्रश्नांना बगल देऊन या अधिवेशनात सध्या कोण गाजत आहे तर फक्त तुकाराम मुंढे यांचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर आहे, लक्षात घ्या. नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि कोणते प्रवीण दटके यांनी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याचं निलंबन व्हायला पाहिजे. बघा,